हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मानवी रक्तावरील सर्व महत्त्वाचे प्रश्न रिवाइज करणार आहे आणि हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला मानवी रक्तावर कोणताही प्रश्न विचारला तरी तो सांगता येणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण टॉप 100 प्रश्न घेतलेले आहेत, जे प्रश्न MPSC पासून पोलीस भरतीसारख्या अनेक परीक्षांमध्ये विचारण्यात आले आहेत आणि आगामी परीक्षांमध्ये जे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत ते सिलेक्टेड प्रश्न आपण या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. तर चला तर लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे, मानवी रक्त कोणत्या प्रकारची उती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. मानवी रक्त तरल संयोजी उती आहे, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये बोलतो फ्लड कनेक्टिंग टिश्यू. यानंतर शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या किती टक्के असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9%. यानंतर मनुष्याच्या रक्ताचा pH किती असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7.4% असतो. मित्रांनो, इथे वर्ड आलाय pHचा फुल फॉर्म पहा, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, आणि पॉवर ऑफ हायड्रोजन देखील याला बोलतात. मित्रांनो, पीएच स्केलचा वापर आपण कशासाठी करतो? तर जे पण सोल्युशन आपल्याजवळ आहे ते सोल्युशन ॲसिडिक आहे, ॲसिडिक म्हणजे आम्लीय आहे की बेसिक आहे की न्यूट्रल आहे, न्यूट्रल म्हणजे उदासीन. तर हे जे आपण सोल्युशन आपल्याजवळ आहे ते आम्लीय आहे, न्यूट्रल आहे की बेसिक आहे हे समजण्यासाठी आपण pH स्केलचा उपयोग करतो. यानंतर मनुष्याचे रक्त कसे असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्षारीय. मनुष्याचे रक्त असते क्षारीय. यानंतर मानवी शरीरात साधारणतः किती लिटर रक्त असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 ते 6 लिटर. पुढचा प्रश्न आहे, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किती रक्त असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्धा लिटर कमी. यानंतर रक्ताचे किती भाग असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रक्ताचे 2 भाग. प्रश्न पहा काय विचारलाय की रक्ताचे किती भाग असतात? तर रक्ताचे 2 भाग असतात. आणि असा प्रश्न विचारला की रक्ताचे किती प्रकार असतात, तर त्याचे उत्तर असेल 4. आता हे रक्ताचे 2 भाग कोणते ते मी तुम्हाला सांगतो. तर पहा, रक्त, त्यामध्ये एक भाग प्लाझ्मा रक्तद्रव्य आणि दुसरा भाग कॉर्पस्युल्स रक्तकणिकाचा असतो. तर रक्तामध्ये 55 ते 60% प्लाझ्मा असतो आणि प्लाझ्मामध्ये मित्रांनो 90% पाणी असते आणि 10% प्रथिने, पोषक द्रव्ये, संप्रेरके, विक्रे इत्यादी विद्राव्य पदार्थ असतात. आता रक्तकणिकाबद्दल बोलू. रक्तामध्ये 40 ते 45% रक्तकणिका असतात. रक्तकणिकांचे 3 प्रकार पडतात, RBC, WBC, ब्लड प्लेटलेट्स. RBC रेड ब्लड कॉर्पस्युल्स, लोहित किंवा तांबड्या रक्तकणिका. WBC व्हाईट ब्लड कॉर्पस्युल्स, श्वेत किंवा पांढऱ्या रक्तकणिका. आणि ब्लड प्लेटलेट्स रक्तबिंबिका. आता RBCचे सायंटिफिक नावही विचारतात, तर ते आहे एरिथ्रोसाइट्स. आणि RBCचा लाईफ स्पॅन आहे 120 दिवसांचा. WBCचे सायंटिफिक नेम आहे ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्सचे सायंटिफिक नेम आहे थ्रोम्बोसाइट्स. तर याकडेही तुमचे लक्ष असायला हवे. मित्रांनो, या लेक्चरमध्ये जेवढे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, मग ते मीडियम लेवलचे असो किंवा टफ लेवलचे असो, ते जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते सर्व या लेक्चरमध्ये आपण घेतलेले आहेत. सो नक्की पूर्ण लेक्चर पहा, याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि लेक्चरला प्लीज लाईक करा आणि तुमच्या कमीत कमी 10 मित्रांना हे लेक्चर शेअर करा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडुरोग. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे पंडुरोग होतो. यानंतर कोणताही दाता एका वेळी सुमारे किती मिली रक्तदान करू शकतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 450 मिली, आणि हे प्रमाण भारतामध्ये आहे 350 मिली. यानंतर मानवी शरीरात कोणती शर्करा असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्लुकोज. मानवी शरीरात ग्लुकोज ही शर्करा असते. यानंतर भारतात एकाच पुरुष दात्याच्या 2 रक्तदानांमधील अंतर किती असावे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. तर ते अंतर असावे 3 महिन्यांचे. यानंतर भारतात एकाच महिला दात्याच्या 2 रक्तदानांमधील अंतर किती महिने असावे? तर ते असावे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 महिने असावे. यानंतर रक्तदात्याचे वजन किती किलोहून जास्त असावे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 45 किलोहून जास्त असावे. यानंतर जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14 जून. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न स्टार करून ठेवा. यानंतर जागतिक रक्तदान दिन कधीपासून साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2004. तर दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. आता हा दिवस 14 जूनलाच का साजरा केला जातो? कारण 14 जून हा दिवस कार्ल लँडस्टीनरचा जन्मदिन आहे, म्हणून हा दिवस 14 जूनला 2004 पासून साजरा केला जातो. तर
पहिला जागतिक दिन जागतिक रक्तदान दिन 2004 साली साजरा केला गेला. यानंतर दात्याचे रक्त तात्काळ वापरायचे नसल्यास ते किती अंश सेल्सिअस तापमानास थंड केले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 अंश सेल्सिअस तापमानास थंड केले जाते. यानंतर रक्त सुमारे किती दिवस खराब न होता साठविता येते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 35 दिवस साठविता येते. यानंतर जगात कोणत्या रक्तगटाची टक्केवारी सर्वात जास्त आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओ रक्तगट. तर जगात ओ रक्तगटाची टक्केवारी सर्वात जास्त आहे, तर ती टक्केवारी सुमारे 46% इतकी आहे. हेही लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट टाइम पॉईंट परीक्षेसाठी. यानंतर एकदा रक्तदान केल्यानंतर पुढील डॅश डॅश तासात दिलेल्या रक्ताची संपूर्ण भरपाई शरीरात पुन्हा होते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 48 तासात. यानंतर एका रक्तदानावेळी शरीरातील किती कॅलरीज कमी होतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 650 कॅलरीज कमी होतात. यानंतर रक्त तपासणीवेळी डॅश डॅश तपासले जाते, तर रक्त तपासणीवेळी रक्तातील हिमोग्लोबिन तपासले जाते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हिमोग्लोबिन. यानंतर हिमोग्लोबिन मोजण्याचे एकक काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ग्रॅम प्रति डेसिलिटर. काय? ग्रॅम प्रति डेसिलिटर. तर हिमोग्लोबिन मोजण्याचे एकक आहे ग्रॅम प्रति डेसिलिटर. लक्षात ठेवा, ग्रॅम प्रति डेसिलिटर. आणि 1 डेसिलिटर इज इक्वल टू 100 मिलीलिटर. लक्षात ठेवा हेही. यानंतर पुढे पहा, कोणत्या रक्तकणिकांमध्ये केंद्रक असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, WBC. WBCमध्ये केंद्रक असतो. यानंतर रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, स्टार करून ठेवा, येणाऱ्या परीक्षांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर रक्ताभिसरणाचा शोध लावला पर्याय क्रमांक 2, विल्यम हार्वे यांनी. यानंतर रक्तसमूहाचा शोध कोणी लावला? हाही मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, MPSCसाठी, पोलीस भरतीसाठी, दोन्हीसाठी. तर रक्तसमूहाचा शोध लावला कार्ल लँडस्टायनर यांनी. कार्ल लँडस्टायनर यांनी रक्तसमूहाचा शोध लावला. यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्लाझ्मामधून फायब्रोनिजन काढला जातो तेव्हा राहिलेल्या प्लाझ्माला काय बोलतात? तर ज्यावेळी रक्तामधून फायब्रोनिजन काढला जातो तेव्हा राहिलेल्या प्लाझ्माला बोलतात सीरम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सीरम. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. SSC तसेच UPSCमध्येही विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि आता कोविडच्या प्लाझ्मा थेरपीमुळे तर हा प्रश्न बराच इम्पॉर्टंट बनतो. सो या प्रश्नाकडे विशेष लक्ष द्या. यानंतर प्लाझ्मामधून फायब्रोनिजन काढला जातो तेव्हा राहिलेल्या प्लाझ्माला काय बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सीरम. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा SSC तसेच UPSCमध्येही विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि आता कोविडच्या प्लाझ्मा थेरपीमुळे तर हा प्रश्न बराच इम्पॉर्टंट बनतो. सो या प्रश्नाकडे विशेष लक्ष द्या. यानंतर रक्तातून जेव्हा RBC काढला जातो तेव्हा खालीलपैकी कोणता भाग शिल्लक राहतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्लाझ्मा. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. यानंतर समोरचा प्रश्न आहे, RBCचे मुख्य कार्य कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑक्सिजनचे वहन करणे. तर मित्रांनो, शरीरात जे ऑक्सिजनचे वहन होते ते RBCद्वारेच केले जाते. RBCचा फुल फॉर्म सांगितला होता, रेड ब्लड कॉर्पस्युल्स, आणि सायंटिफिक नेम आहे एरिथ्रोसाइट्स. यालाच मराठीत आपण लोहित किंवा तांबड्या रक्तकणिका असे बोलतो. आणि RBCचा लाईफस्पॅन आहे 120 दिवसांचा. यानंतर मानवी शरीरात RBCची निर्मिती कोणत्या भागात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अस्थिमज्जा, बोन मॅरो. तर RBCची निर्मिती मानवी शरीरात अस्थिमज्जा येथे होते. यानंतर मित्रांनो, प्रश्नांची लेवल पाहून समजत असेल तुम्हाला की किती इम्पॉर्टंट सायन्स लेक्चर आहे. जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये आपण समाविष्ट केले आहेत. यानंतर समोरचा प्रश्न आहे, RBCचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अँटोनी ल्युवेनहुक यांनी लावला. प्लाझ्मा कोणत्या रंगाचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हलका पिवळसर. प्लाझ्माला पिवळा रंग कशामुळे प्राप्त होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बिलिरुबिन यामुळे प्लाझ्माला पिवळा रंग प्राप्त होतो. यानंतर भ्रूणावस्थेत RBCची निर्मिती कोणत्या भागात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, यकृत. भ्रूणावस्थेत RBCची निर्मिती यकृतामध्ये होते. यानंतर समोरचा प्रश्न आहे, RBCचा जीवनकाळ किती दिवसांचा असतो? मागेच आपण पाहिले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 120 दिवसांचा असतो. यानंतर RBCचा नाश कोणत्या ठिकाणी होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वरील दोन्ही. तर यकृत
प्लीहामध्ये RBCचा नाश होतो. यानंतर खालीलपैकी कशाला ब्लड बँक ऑफ RBC संबोधले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. तर प्लीहा आणि स्प्लीन यालाच ब्लड बँक ऑफ RBC संबोधले जाते. प्लीहालाच इंग्रजीमध्ये स्प्लीन बोलतात. सो दॅट हा पॉईंट आपण इथे घेतला आहे, हेही तुम्हाला माहीत असायला हवे. यानंतर डोंगर चढताना RBCच्या संख्येत डॅश डॅश बदल होतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाढ होते. झोपेत असताना RBCच्या संख्येत डॅश डॅश बदल होतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झोपेत असताना RBCची संख्या कमी होते. मित्रांनो, सिम्पली लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण कोणतेही कष्टाचे कार्य करत असतो तेव्हा RBC काउंट वाढत असतो आणि ज्यावेळी आपण रिलॅक्स असतो तेव्हा RBC काउंट कमी होत असतो. म्हणजे पहा, ज्यावेळी आपण डोंगर चढत असतो तेव्हा शारीरिक कार्यात वाढ होते आणि त्यामुळेच RBC काउंट वाढतो आणि झोपेत शरीर रिलॅक्स असते त्यामुळे RBC काउंट वाढत नसतो. यानंतर पुढे पाहू, कोणते विटामिन रक्ताला गोठविण्यासाठी मदत करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विटॅमिन के. तर विटॅमिन के रक्ताला गोठविण्यासाठी मदत करते. तर पहा, ज्यावेळी शरीरातून रक्त येते आणि त्यानंतर ते एका ठिकाणी जमा होऊन त्याचे क्लॉटिंग होते आणि याच ब्लड क्लॉटिंगला विटॅमिन के मदत करते. बरं, विटॅमिन केचे रासायनिक नाव काय आहे? तर ते आहे फायलोक्विनॉन. कोणते? फायलोक्विनॉन. यानंतर पुढचा प्रश्न आहे, RH रक्तगटाचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्ल लँडस्टायनर. तर कार्ल लँडस्टायनर यांनी RH रक्तगटाचा शोध लावला. तर पहा, मनुष्यात किती रक्तगट असतात? तर ते असतात 4. तर त्यामध्ये एक आहे A, दुसरा आहे B, तिसरा आहे AB आणि चौथा आहे O. तर डॉक्टर कार्ल लँडस्टायनर या ऑस्ट्रियन संशोधकाने 1900 साली AB आणि O या 3 रक्तगटांचा शोध लावला आणि 1902 साली डिकास्टेलो व स्टर्ली यांनी AB हा चौथा रक्तगट शोधला. तर हेही सायन्सचा स्टडी करताना आपल्याला माहीत असायला हवे. यानंतर पुढे पाहू, कोणत्या रक्तसमूहाला सर्वग्राही रक्तसमूह बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 AB. AB रक्तसमूहाला सर्वग्राही रक्तसमूह बोलतात, म्हणजेच युनिव्हर्सल रिसिपेंट किंवा युनिव्हर्सल रिसिव्हर. यानंतर AB रक्तसमूहाला सर्वग्राही रक्तसमूह का बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अँटीबॉडी नसल्यामुळे AB रक्तसमूहाला सर्वग्राही रक्तसमूह बोलतात. तर AB रक्तसमूहात कोणतीच अँटीबॉडी नसते त्यामुळे अँटीजन आणि अँटीबॉडीमध्ये कोणतेच रिॲक्शन होत नाही, त्यामुळे AB रक्तसमूह सर्वग्राही रक्तसमूह म्हणून बोलला जातो. यानंतर कोणत्या रक्तसमूहाला सर्वदाता रक्तसमूह बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 O. तर O रक्तसमूहाला सर्वदाता रक्तसमूह बोलतात. यानंतर O रक्तसमूहाला सर्वदाता रक्तसमूह का बोलतात? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अँटीजन नसल्यामुळे. तर O रक्तसमूहात कोणतेच अँटीजन नसते त्यामुळे अँटीजन आणि अँटीबॉडीमध्ये कोणतेच रिॲक्शन होत नाही, म्हणूनच O रक्तसमूहाला सर्वदाता रक्तसमूह बोलतात. यानंतर निरोगी मनुष्याचा रक्तदाब किती असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 120/80 mm/Hg. तर निरोगी मनुष्याचा रक्तदाब असतो 120/80 mm/Hg आणि Hgलाच आपण मर्क्युरी पारा देखील बोलतात, म्हणजे Hg हा मर्क्युरी पाराचा सिम्बॉल आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर RBCच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲनिमिया. RBCच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा रोग होतो. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. पुढचा प्रश्न आहे, रक्तामध्ये RBC WBCचे प्रमाण किती असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 601 इतके असते. यानंतर मानवी शरीरातील कोणत्या भागात रक्त सापडत नाही? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार करा, इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर मानवी शरीरातील कॉर्निया या भागात रक्त सापडत नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॉर्निया. तर पहा, डोळ्यातील कॉर्नियामध्ये रक्त सापडत नाही. मग तुम्ही म्हणाल, आता कॉर्नियामध्ये रक्त नसते तर तिथे ऑक्सिजनचा पुरवठा कसा केला जातो? तर आपल्या डोळ्याचा जो आउटर लेअर आहे तिथे कॉर्निया असतो, मग जो वातावरणातील ऑक्सिजन आहे तो कॉर्नियाला मिळतो. सो तिथे रक्त नसले तरी वातावरणातील ऑक्सिजन कॉर्नियाला भेटतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे, RBCची संख्या कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमोसायटोमीटर. तर RBC काउंट हिमोसायटोमीटर या यंत्राद्वारे मोजला जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल, युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या 10 मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, रक्तदाब कोणत्या यंत्राद्वारे मोजला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्पिग्मोमॅनोमीटर.
तर मित्रांनो रक्तदाब स्फिग्मोमॅनोमीटर या यंत्राद्वारे मोजला जातो. जर तुम्ही आपले मानवी हृदय ह्युमन हार्ट हे लेक्चर पाहिले असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच लक्षात आले असेल, कारण या लेक्चरमध्ये आपण हा प्रश्न घेतला होता. त्यानंतर WBCचे वैज्ञानिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ल्युकोसाइट. मानवी शरीरात कोणती WBC सर्वात जास्त सापडते? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 न्यूट्रोफिल्स. त्यानंतर मानवी शरीरात कोणती WBC सर्वात कमी सापडते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेसोफिल्स. पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी WBC कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोनोसाइट. मित्रांनो हे सर्व जे प्रश्न आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. हा असा बारकाईनं आपण ज्यावेळी अभ्यास करतो तेव्हाच त्याचा फायदा आपल्याला होतो. सो केअरफुली पूर्ण लेक्चर पहा आणि लाईक केले नसेल तर लाईक करा. यानंतर मानवी शरीरात सर्वात छोटी WBC कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिम्फोसाइट. मानवी शरीरात सर्वात छोटी WBC आहे लिम्फोसाइट. आता पहा मानवी शरीरात कोणती WBC सर्वात जास्त सापडते? तर ते आहे न्यूट्रोफिल्स. मानवी शरीरात कोणती WBC सर्वात कमी सापडते? तर ते आहे बेसोफिल्स. मानवी शरीरातील सर्वात मोठी WBC कोणती? तर ती आहे मोनोसाइट. आणि मानवी शरीरातील सर्वात छोटी WBC कोणती? तर ती आहे लिम्फोसाइट. तर यावर राज्यसेवेला कंबाईनला किंवा ग्रुप सीला जोड्या लावामध्ये किंवा ऑप्शनमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. यानंतर मानवी शरीराचे सैनिक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. MPSC मध्ये बऱ्याच वेळा विचारला गेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. WBCचे सायंटिफिक नाव आहे ल्युकोसाइट. तर पहा WBCचं सायंटिफिक नाव आहे ल्युकोसाइट. मग हे तुम्हाला रिकॉल होण्यासाठी हे दोन्ही ऑप्शन आपण इथे घेतले आहेत. तर पहा या WBC शरीरात कोणत्याही भागात शिरकाव केलेल्या रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश करतात, म्हणून WBCला शरीराचे सैनिक बोलले जाते. यानंतर पुढचा प्रश्न आहे जीवाणूंशी लढणे हे कोणत्या WBCचे कार्य आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूट्रोफिल्स. तर न्यूट्रोफिल्स ही WBC जीवाणूंशी लढते. यानंतर ॲलर्जीशी लढणे हे कोणत्या WBCचे कार्य आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बेसोफिल्स. तर बेसोफिल्स ही WBC ॲलर्जीशी लढते. यानंतर प्रोटोझोआ आणि विषाणूंशी लढणे हे कोणत्या WBCचे कार्य आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲसिनोफिल्स. तर प्रोटोझोआ आणि विषाणूंशी लढणे हे ॲसिनोफिल्स या WBCचे कार्य आहे. यानंतर मनुष्याच्या शरीरातील WBCच्या कमतरतेला काय बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ल्युकोपिनिया. तर मनुष्याच्या शरीरातील WBCच्या कमतरतेला ल्युकोपिनिया असे बोलतात. यानंतर मनुष्य शरीरातील WBCच्या वाढीला काय बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ल्युकेमिया. तर मनुष्य शरीरातील WBCच्या वाढीला ल्युकेमिया बोलतात. मित्रांनो हे दोन्ही प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. याला स्टार करा आणि लिहून घ्या. हे दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळा विचारले गेले आहेत. यानंतर मनुष्य शरीरातील WBCची संख्या वाढल्यामुळे कोणता आजार होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्लड कॅन्सर. तर मनुष्य शरीरातील WBCची संख्या वाढल्यामुळे ब्लड कॅन्सर होतो. त्यामुळेच ब्लड कॅन्सरला ल्युकेमिया असेही बोलतात, हेही लक्षात ठेवा. मित्रांनो आत्तापर्यंत आपण RBCवरील प्रश्न पाहिले, WBCवरीलही प्रश्न पाहिले. आता आपण प्लेटलेट्सवरील प्रश्न पाहू. मित्रांनो क्वेश्चन्सची लेवल पाहून तुम्हाला समजत असेल की किती इम्पॉर्टंट लेवलचे हे लेक्चर आहे. सो अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या 10 मित्रांना आणि स्टडी ग्रुपवर हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. यानंतर समोरचा प्रश्न आहे प्लेटलेट्सचे वैज्ञानिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थ्रोम्बोसाइट. तर प्लेटलेट्सचे वैज्ञानिक नाव आहे थ्रोम्बोसाइट. यानंतर प्लेटलेट्सची निर्मिती कोणत्या भागात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अस्थिमज्जा. प्लेटलेट्सची निर्मिती अस्थिमज्जामध्ये होते. यानंतर मनुष्य शरीरातील प्लेटलेट्सच्या वाढीला काय बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थ्रोम्बोसाइट थ्रोम्बोब्लास्टिक. तर मनुष्य शरीरातील प्लेटलेट्सच्या वाढीला थ्रोम्बोब्लास्टिक असे बोलतात. इथं थ्रोम्बोसाइट आहे तिथं करेक्शन करा, थ्रोम्बोब्लास्टिक असे बोलतात. यानंतर मानवी शरीरात कोणत्या रक्तकणिकांची संख्या सर्वात जास्त असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 RBC. तर मित्रांनो मानवी शरीरात RBCची संख्या सर्वात जास्त असते. त्यानंतर असतात प्लेटलेट्स आणि त्यानंतर असतात WBC. यानंतर
खालीलपैकी सर्वात मोठा आकार कोणत्या रक्तकणिकेचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 WBC. तर WBCचा आकार सर्वात मोठा असतो. त्यानंतर प्लेटलेट्स असतात आणि त्यानंतर RBC असतात. याचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रक्तकणिकांची संख्या सर्वात कमी असते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 WBC. आत्ताच आपण पाहिलं. त्यानंतर कोणत्या रक्तकणिका आकाराने सर्वात लहान असतात? तर त्या असतात RBC. हेही आपण पाहिलं. यानंतर कॉकरोचच्या रक्ताचा रंग कोणता असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सफेद. तर कॉकरोचच्या रक्ताचा रंग असतो सफेद. यानंतर कॉकरोचच्या रक्ताचा सफेद रंग कशामुळे प्राप्त होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमोलिम्फ. तर कॉकरोचच्या रक्ताला सफेद रंग हिमोलिम्फ यामुळे प्राप्त होतो. तर हिमोग्लोबिनमुळे मनुष्याच्या रक्ताला लाल रंग मिळतो आणि हिमोलिम्फमुळे कॉकरोचच्या रक्ताला सफेद रंग मिळतो. कशामुळे? हिमोलिम्फमुळे कॉकरोचच्या रक्ताला सफेद रंग प्राप्त होतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग कोणता असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निळा. ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग असतो निळा. त्यानंतर रक्त गोठविणारे मुख्य प्रोटीन कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फायब्रोनोजन. कोणते? फायब्रोनोजन. तर रक्त गोठविणारे मुख्य प्रोटीन आहे फायब्रिनोजन. कोणते? फायब्रोनोजन. यानंतर खालीलपैकी कशामुळे मनुष्याच्या शरीरातील रक्त गोठत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिपॅरिनमुळे. त्यानंतर अँटीबॉडी किती प्रकारच्या असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रकारच्या असतात. पुढचा प्रश्न आहे, अँटीजन किती प्रकारचे असतात? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अँटीजन 2 प्रकारचे असतात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भागात WBCची निर्मिती होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अस्थिमज्जा. तर अस्थिमज्जेत RBC, WBC आणि प्लेटलेट्स या सर्वांची निर्मिती होते. हे लक्षात ठेवा सिम्पलीमध्ये. यानंतर रक्ताच्या शुद्धीकरण प्रक्रियेला काय बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डायलिसिस बोलतात. त्यानंतर मनुष्याच्या रक्तात किती रक्तगट असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रक्तगट असतात. ते कोणते? AB आणि O. यानंतर कोणत्या रक्तगटात एकही प्रतिजन नसते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 O या रक्तगटात एकही प्रतिजन नसते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रक्तगटात दोन्ही प्रतिजन असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 AB या रक्तगटात दोन्ही प्रतिजन असतात. यानंतर कोणत्या रक्तगटात एकही अँटीबॉडी नसते? तर ते रक्तगट आहे पर्याय क्रमांक 4 AB या रक्तगटात एकही अँटीबॉडी नसतो. पुढचा आहे, कोणत्या रक्तगटात दोन्ही अँटीबॉडी सापडतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 O रक्तगट. तर O रक्तगटामध्ये दोन्ही अँटीबॉडीज सापडतात. यानंतर रक्तातील प्लाझ्माचे प्रमाण किती असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 60%. तर रक्तातील प्लाझ्माचे प्रमाण असते 55 ते 60%. यानंतर पुढचा प्रश्न आहे, रक्तामध्ये कोणता धातू सापडला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. रक्तामध्ये लोह आणि सोने हे दोन्ही धातू सापडतात. तर मित्रांनो, रक्तामध्ये प्रामुख्याने लोहाचे प्रमाण जास्त असते, परंतु रक्तामध्ये सोन्याचे ट्रेसेसही सापडले जातात. सो याचे ॲन्सर असेल पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही लोह आणि सोने. यानंतर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडू रोग. तर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे पंडू रोग होतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणताही दाता एका वेळी सुमारे किती मिली रक्तदान करू शकतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 450. तर कोणताही दाता एका वेळी सुमारे 450 मिली रक्तदान करू शकतो. भारतात सुमारे 350 मिली रक्तदान करू शकतो. यानंतर खालीलपैकी कोण रक्त गोठण्याच्या क्रियेत उपयुक्त असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्लेटलेट्स. तर रक्त गोठण्यासाठी रक्तबिंबिकांशिवाय रक्तद्रव्यातील फायब्रिनोजिन हे प्रथिन व कॅल्शियम क्षार यांचाही उपयोग महत्त्वाचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, RBCचा आकार कसा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंतर्वक्र. RBCचा आकार असतो अंतर्वक्र. मित्रांनो, अजूनपर्यंत लेक्चरला लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. पुढचा प्रश्न आहे, 100 मिली रक्तात किती ग्राम हिमोग्लोबिन आढळतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15 ग्रॅम. तर 100 मिली रक्तात 15 ग्रॅम हिमोग्लोबिन आढळतो. यानंतर खुली रक्ताभिसरण संस्था खालीलपैकी कोणामध्ये अस्तित्वात असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुरळ. जुरळामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था अस्तित्वात असते. यानंतर
बंद रक्ताभिसरण संस्था खालीलपैकी कोणामध्ये अस्तित्वात असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. तर पक्षी आणि बेडूक यांमध्ये बंद रक्ताभिसरण संस्था अस्तित्वात असते. यानंतर खालीलपैकी कोणामध्ये हिमोग्लोबिन आढळत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जुरळ. जुरळामध्ये हिमोग्लोबिन आढळत नाही. यानंतर सामान्य रक्तपेशींचा आकार कसा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द्विअंतर्वक्र. त्यानंतर मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या मानवी शरीरात असतात. यानंतर समोरचा प्रश्न आहे, रक्तद्रवात पुढीलपैकी कोणत्या वायूंचा समावेश होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर रक्तद्रवात म्हणजेच प्लाझ्मामध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन या वायूंचा समावेश असतो. यानंतर रक्तद्रवातील मुख्य प्रथिने कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर रक्तद्रवामध्ये फायब्रिनोजेन, ग्लोब्युलिन आणि ॲल्ब्युमिन ही मुख्य प्रथिने असतात. यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण जेवणाआधी सकाळी तपासले तर ते किती असते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 70 ते 100 mg/dl. यानंतर पुढीलपैकी कोणत्या प्राण्यांमध्ये तांबड्या रक्तपेशी केंद्रकासहित असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उंट. तर उंटामध्ये तांबड्या रक्तपेशी केंद्रकासहित असतात. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण मानवी रक्त, ह्यूमन ब्लड संबंधित सर्व महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत आणि जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत त्यावर आपण डिस्कशनही केले आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसं की MPSC, UPSC, PSI, STI, ASO, पोलीस भरती, तलाठी या सर्व परीक्षांमध्ये या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल, आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.